मित्रहो, आजच्या कथेचं नाव आहे प्याद. लेखक आणि अभिवाचक परशुराम सोंडगे. ही माझी कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. आणि हो, जर माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा. प्याद. अंधार पडू लागला तशी सारी माणसं हळूहळू पांगली. दिवसभर कामणसारी जार झालेली असतात. आपापल्या कोपटात शिरली. उद्या गावाकडं मतदानाला जायचं होतं. एका मताला 500 रुपये मिळणार होतं. आणि साऱ्यांनी खाडं करून यावाचा निरोपच होता मुकादमाचा. साऱ्यांनी कसं जायचं? शोभेपुढं तर मोठा प्रश्न पडला होता. मतदानाला नाही जावं तर पैसे बुडणार आणि मुकादमावर उगाच त्रास लागणार. बरं, डोळ्यावर कातरडून जावं तर कसं जावं? बैल, त्याचं वाडं, शान पाणी कोण करल? आता बाकीच्याचं काय, गडी माणसं आहेत, त्यांचं काय कसं बी जमान. आकाशात साऱ्याच्या अगोदर जाऊन टॅम्पोत बसणार आणि पोरग असते. काहीही केलं तरी बाप कशाचा विचार करेना आणि पोराला कशाला नसलेलं धरायचं. बाबण्याची गायब झाला प्रचाराला, गावाकडे गेला ती गेलाच. साधा फोन करून सुद्धा विचारणार इकडं काय चाललंय आणि काय नाही ते. बाबण्या का कुकापुरता नावरा उरलाय, त्याचं काहीच खरं राहिलं नाही. 24 तास नुसतं पितंय. सारा आवरून तिनं खाली अंग टाकलं. डोळाही लागला नव्हता तोवरच आवाज आला. रातचा 11 वाजला असते. वहिनी, ए वहिनी. अशोका त्याच्या कोपटातूनच आरडत होता. तिच्या जीवाचा थरकाप झाला. एवढ्या उशिरा कमून हाका मारतोय? रात झालेली. गडी माणसाने अशी कमून हाक मारावी बाया माणसाशी? उगीच मनात काही बाई यायला लागलं. आकुणाच्या पोटात काय थोडंच कळत असतं. घाबऱ्या उठली. पदर नेट केला. आकाशाला उठिलं. आकाशात असला एकदा झोपल्यावर उठतोय बाई ती तशीच अशोकाच्या कोपीकडं पळाली. काय झालंय हो दादा? अरे बाबनं जरा गावाकडं कारच करून घेतला दिसतोय बघ. काय 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 केलंय? तिचा जीव तापला त्यावर पडल्यावर झाला. जरा गावाकडं राडाच झाल्यावर दिसतोय बघ. बरंच लागलं दिसतंय त्याला. बेडाला हाली जाऊन. पण काय झालंय त्यांना? आता एवढं पुढून कोण सांगते आपल्याला? पांडुसरचा फोन होता. तो म्हणत होता केरबाच्या मंडळीला बीडला लावून दे दवाखान्यात. त्याच्याजवळ कोणीच नाही बसायला. जराशी पाय ठेचल्यात पण लगेच रातोरात लावून दे. कशाचं काय? माझ्या राजाचं काही बरं तर झालं नाही ना? अगं तसं नाही काही. असं नको आणून म्हणत काही बी. मग लस लागला असेल का हो? अरे देवा, काऊन माया मागा लागलास रे? ती रडायलाच लागली. आता तिला कुणी आवरावा? बाकीच्या कोपीच्या आया बाया गोळा झाल्या. सारे चाव 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 करायला लागले. हे वहिनी, रडतीस का म्हणून दोडवानी? एवढं काय झालं नसेल. सावरगो जरा बाचाबाची झाली, थोडी मारामारी झाली असेल. सारं गेले असतील पळून. न्यूज सापडला असेल तिथं. अशोकाने उगाच अंदाज सांगितला. हे कसं पळण हे लय पेलेलं असतील बघा. हाऊस आहे प्यायची लय, पण दारू आता सोसतच नाही. लयच लागला असेल का हो? काय करू मी आता? ती उरच बडून घ्यायला लागली. असं घाबरू नकोस. ह्याचं जण नुसतं पाय ठेचलेत. मास्तरने ॲडमिट केले आणि त्याच्याजवळ कोणीच नाही बसायला. तेव्हा तुला बोलिले. म्हातारी नाही वय. आता म्हातारीला शानी वय तुमची. कुणीतरी तिला सांगितलं तर तिचे नुसते दात खेळा बसायला लागल्यात. तिला काय झालंय? नुसतंच लेकाचा पोळ काय 2 दिवस तिथं थांबले असते तर काय झालं असतं? आता मी कसं करायचं बरं? आता म्हातारी कशी थांबल र? तिचं तिलाच पडलंय. वरचा दम वर खालचा दम खाली होतोय. अहो, तुम्हाला नाही माहिती, लय कोंगाडी ती. आता मस्त सारं खरंय तुझं. आता काय करते? जा बरं तू नको टाइमपास करू. आता कशी जाऊ? माझ्याजवळ तर खडकू पण नाही की. आता माझ्याजवळ पैसा नाही भाऊ. वाड्याचं थोडं साठलं होतं, ते परवा सुभानाकडे म्हाताऱ्याला पाठवून दिलं. तू असं कर, मुकदमाच्या भावाकडून घे.
आता त्या डोळ्याला तुम्ही बोलतच नाही की माझ्या कुपीत शिरल्यापासून मला तोंड पण बघत नाही. आता द्यायचं सोडून तेच धरून जमत असतोय कुठं आपल्याला. गरिबीची टर कुठं कडीला जात असते. आता देवाचा देव हरी ते वाढला तर गाढवाचं पाय धरते. आपल्यासारख्या मनुष्याचं काय. शिबीच्या हातापायच्या घाटात झाला. कुणी वाहाडं सोलून काढावं तसं तिला कुणीतरी सोलून काढतं असं वाटायला लागलं. तिला धरणीबाई जागा देत नव्हती. अरे आकाशात चल रे बाबा चल, तुझ्या बापानं लय कार केलाय, लय कार केलाय बाबा चल. लती तटकून उठून त्यांच्या मागच पळायला लागले. तसंच तिने लतीला कडेला घेतला, आकाशाला हाताला धरलं आणि फरा 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 ओढीत चाललं. मागून आशू काय बी आला. त्याला माहीत होतं तेव्हा बहुशा लई कडू येईल, तिच्या हाताला नाही चढायचा. मुकदमाच्या कोपीजवळ आली तर तिथं सारा गराडाच होता. सारं वाला 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 करीत होतो आणि शुभीला पाले सारंच कप कप झालं. सारं दबक्या आवाजात बोलायला लागलं. खरं काय नाही खोटं काय काहीच समजत नव्हतं. मी आलं कीच तुम्ही कप झालात, कप कप का म्हणून झालात. काही बरं वाईट तर झालं नाही तिच्या बापाचं. तिनं डायरेक्ट बहुशालाच प्रश्न विचारला. तसं काही नाही, जबरी मार लागला जणू, पण मनात कम काही बी आणतीस. तसली बातमी कुठे झाकत असते वय. मुकदम नका उशीर करू, द्या बरं पैसे. वखत वाटून घ्यावा लागतो. तुम्ही पैसे दिलं म्हणजे लवकर हालन ती. अशोकाने शिफारसच केली. सारं खरे भाऊ तुझं. मोठं मुकदम या प्रचाराला गेले तर आपण सारं मॅच बघतोय. रोज कोणाचं न कोणाचं नाही काहीतरी चालूच आहे. आता म्या तरी कुठून आणू पैसे. भाऊशेत अंगाला कासट लागू द्याय ना. आईला असलेले चिचित्रे असतात. अण्णाला केवढा अपशकून म्हणायचं येऊ. कशाला उराटलं होतं तिकडं. डबऱ्यात दुकानं शिबीच्या काळजाला तरपच लावली. असं काळीच काढायला लागल्यावर तिने तरी काय करायचं. अगोदर साऱ्या अंगाची लाही झालेली आणि तुका तर मीठच टाका लागला जखमीवर. आमचा माणूस मरायला लागलाय आणि तुम्हाला निवडणुकीच पडलंय वय. शिबी चांगली टाप आली त्याच्यावर. हा मरते त्याला काय बोका आलाय. तसली मरत असते ते कुठं दुसऱ्याला मारतील ते. काय अमृत पिऊन आलेत काय ते. अमृत नाही पण मूत पितेत ना रोज. आणि शिबे तुला काय राग येतो का एवढा. अरे निवडणुकीचं काम आहे. सारं मुसळ केरात जाते, फोकटात सीड जायचं. कशाला कापलं होतं तिकडं ती. तू कान्ना ह्यो टाईम कोणता. तिच्यावर काय वेळ आली. तुम्ही काय बोलता ते गपानं जरा. हा शोका डापरलो जरा गडी गार झाला. मुकादम द्याकी पैसे तिला. अशोकाने कळत धरलं. भाऊशाला लवकर काम फुटत नाही का त्याला माहित नव्हतं वय. पैसच नाहीत असल्या टायमाला नाही म्हणत असते वय. मला काय कळणार. पण खिशात खडकूच नाही. आता मोठं मुकदम जाऊन बसलं तिकडं. पंधरवडा होत आलं. कुठून येईल पैसा. आता करा काहीतरी. आडली काय ते काय करेल इथं. आमच्यासारख्याला कोण ओळखते. करा काहीतरी. अशोकाने उगच त्याला भूषण दिलं. अरे लयच मध्ये पडून काही कुठानं करावा तर बबण्यात असला त्याला तर कशाचाच सोमवार नसतो. आणि आता त्याचं काय घ्या. अहो मुकदम बैल लावून घ्या की. तसं नका बोलू. शिबीने शेवटचं बोलून टाकलं. काय करेल आणि तिच्या काय हातात होतं दुसरं. माझ्या जिम्यावर द्या बरं. असल्या टायमाला काय करेल ती. अशोकाने जिम्याच घेतला. जिम्याला आणि त्याला काय लोकाला द्यायचे काय. असल्यावर काय झालं द्यायला. ते आहेत असलं पण शोभाबाईने असल्यावर काय टके. आणि खिशात तर रुपयाच नाही बा. मग काय करता. फलटणाला जावं लागेल. काढावं लागतं या टाइममधून. आता तू बी लयच खळ धरलंय. आता मग कोण जाईल फलटणाला. दुसरं कोण आहे. आता मलाच जावं लागलं. मग कसं जाता. शुकेल सारंच कळत होतं पण काय बोलता येतंय. बरं त्याला तरी कसं जाता येईल बरं शुभीवर. त्याची बैल आता शुभीची बैल त्याच्या अंगावर वाड्याचं तर बघावंच लागेल ना. शेणा पाण्याचं फटफटीवर जातो फलटणापर्यंत. आता या टायमाला दुसरं काय मिळेल वाहन. आणि स्पेशल गाडीचं सॉंग कशाला करायचं. आता हिला काय परडायचं आहे का ते. तिच्याकडे बघतच होतं ते. बोलला बहुशा. ते बघणं चांगलं नव्हतं. बायला काय सरळ बघणं कळत नाही.
ती आकाशा बहुशा ती गाडीवर बसलं, बाकीचे नुसते हळहळ करत बसलं. आणि शिबी तर खरं मनातून लयच घाबरली होती. तिच्याबरोबर चालेल तो माणूसच नव्हता, तो आंधळा साप होता. कधी डसल याचा नेम नव्हता. पलटणला आलं, एटीएम बंदच. भाऊच्या पैसे द्या ना. एसटी आली, त्यातच न्यांगला, तिकीटं बी काढली. आता त्याच्या मनात बस काही बी येत असेल, पण हिच्या जी कुठं थाऱ्यावर होता. आखी रातच एसटीत गेली. सकाळ सकाळ 8च्या सुमाराला दवाखान्यात शिरलो. त्या दवाखान्याच्या दारातच बबण्याची बहीण भीमी आणि तिचं नवरा उभा होतो. भीमिनीला पाहिलं की हांबाटा फोडला आणि तोंड जोडून घ्यायला लागले. अगं युशे, अशी कशी नाही तशी नाहीस, हातानंच खूप पुसलं, माझ्या भावाला मारलं. ती शस द्यायला लागल्यावर काय ते सारंच कळलं. शिबीने तर उभ्यानं चांग टाकून दिलं. सारा दवाखाना गरा 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 फिरायला लागला. नुसता टाव फोडला. लतीला मिठी मारी, आकाशाला मिठी मारी, दोन्ही पोराला कवटळू 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 रड. आता महाराजाला काय झालं सांगा ना, महाराजाला काय झालं. आतमध्ये पळ, आत कोण जाऊन देते ती तशीच मुरकडं देऊन पळ. आता महाराजाला बघू द्या, महाराजाला बघू द्या. तशी दारातली माणसं वॉचमन तिच्यावर डापरत जागेवर चांग टाकून वाटा घ्यायला लागली. शेवटी आकाशाचंच आईला सावरायला लागला. सारेलं झालेलं भाऊशाला फलटणमध्येच कळलं होतं. सारंच म्हणलं होतं त्याला, शुभीला नको सांगू, आणि तो कशाला सांग तिला. तो आपला गपच होता. आकाशा बी आरडायला लागला, दोघं बी आरडायला लागल्यावर ती कशी गप बसन, ती आरडायला लागली. आणि भीमी शिष्याला काही शेंडा नव्हता आणि बुडका नव्हता. तिनं माझ्या भावाला इकडे परच्याला गाडीत नसते येऊ दिलं तर तो कशाला मिळाला असता. आता भीमी शेद्याला लागली की शिबी तिला शेतच उत्तर द्यायला लागली. नाही बाई, मी नव्हती येऊ देत त्यांना, तसंच आलं ग, तसंच आलं, मला नाही कळू दिलं त्यांनी. बरं केलंच आता होंड कपाळ. मला खातं माझं कुकुपूस वाटत होतं का. कोणी डोळ्याने हाणलं, कोणी डोळ्याने मारलं, मी नाही सोडायचे त्यांना, मी नाही सोडायचे त्यांना. शिबी दात खाई, उठ पळ, आण टाकून दे आणि नुसती लोळ. आता असला कलगीतुरा पोलीस कुठं तिथं रंगून देत असतात बाई. पलीकडे 2 चाल पोळसड होती, एक त्यात पोलिसांनी होती. ते आलं मी चांगलंच वासाकलं. पोलिसांनी तर दमच टाकला. त्यांचं बी काही खोटं नव्हतं, झालं ते एक झालं. आणि ह्यांचं तिथं भांडण सुरू झालेलं. भीमीचा नवरा बी तिच्यावर डापारला, तेव्हा ती कप कप झाली. डॉक्टर आल्याशिवाय चिरपाड नाही, आणि चिरपाड झाल्याशिवाय मड ह्यांच्या कोण हातात येत आहे. 11 वाजल्या 12 वाजल्या तरी डॉक्टरचा पत्ता नव्हता. भाऊशी मात्र पाणी चहानी तिला दे, पोराला दे, लतीला नादी लावी. लती तर त्याच्या बरंच राहत होती, त्याचं गोंडाच सोडीत नव्हती. गेल्या गेल्या शुभी आरल्यामुळे पोरगी घाबरली. आणि शुभीला कशाचं आनंद पाणी गोड लागतंय. आता काळीजच कोणी उचकाटून काढल्यावर कशाचं आनंद पाणी. भाऊशबीला चांगला चालीचा नव्हता. शोभा बहिणी ते आतली लोक चिरपाडीला 500 रुपये मागतात. किती बी पैसे द्या, पण माझ्या राजाची चिरपड नका करू, माझ्या राजाची चिरपड नका करू. ताई तसं नाही, प्लीज नाही ऐकायचं. त्यांचा जिमा असतो तो. 302चं मॅटर आहे. बिगर चिरपाडाची देतात ते आपल्याला, आपल्याला बी चांगलं नसतं. त्याशिवाय आरोपी कसं सापडते. मेमेची नवऱ्याने तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. बघा बरं पाहुणा, तसं ते बिगर चिरफाड देत असतील ना तर घेऊच आपण. पैशाचं काय, किती बी मागू द्या, किती बी जाऊ द्या, पैसे आपण देऊ. पावशाने उगच पारुशी आणली. नाही तसं कुठं ऐकताय, तसं कुठं ऐकत असतात वय ते. भाऊशाने त्या पाहुण्याला ढकलीतच नेलं. दोघे इकडं तिकडं फिरलं, थोडं भजक खाल्लं. काय करते, पोटात आग पडली होती नुसती. चहाचं तसलं पुळूक पाणी प्यालं तर चिरफाड करणाऱ्या माणसाला 500 रुपये दिलं. गप्प येऊन उभं राहिलं. बळबळ बाटलीलं पाणी शिबीला पाजलं. कसला का असं ना, भविष्यात तिला आज जपत होता, थोडी काळजी घेत होता. नाहीतर कोण होतं तिचं तिथं. 1 वाजलं 2 वाजलं, कुणी त्यांच्याकडे फिरकत नव्हतं. मतदान चालू होतं, यांच्याकडे कुणाला पाहायला येळ आहे. मुकदम मतदान झाल्याशिवाय कुणी जिकडे फिरकत नाही बघा. मेमीच्या नवऱ्यानं अंदाजच सांगितला, आणि त्याचं खरं होतं.
आयला त्यांचं खरं आहे, पण आपल्या लोक दातच पाणी गिळायची पाळी आली. आता भाऊशाला कशी चिंता पडली होती कोणास ठाऊक. पार दिवस कल्ला तरी डेड बॉडी ताब्यात देणार. पुन्हा पोलीस आलं, चौकशी सुरू झाल्या. पोलीसच ते कुठं सरळ बोलत असतात वय. जेव्हा घटना घडली तेव्हा दोघी तिथं नव्हत्या. नेमकं काय भांडण झालंय हे बी त्यांना माहीत नव्हतं. आता अंदाजपंती तरी कशी नावं घ्यावं. शोभी एक बोलली की भीमी तिसरंच काहीतरी बोलायची. भाऊशाला पाहुण्याला मध्ये बोलताच येत नव्हतं. पाहुणा बोलायला बघायचा पण पोचड त्याच्यावर वाचकलं. आपलंच माणूस मरून हे का आपल्यालाच ताप आहे. आता डिपार्टमेंट तसलं त्याचं काय आडं जळतं आणि उभं जळतं त्यांचं. ते कुठं कुणाची गाय करत असतात वय. वहिनी ह्यांच्या मडावर काहीतरी घालावं लागेल तेव्हाची मड आपल्या ताब्यात देतील. भाऊशाने अंदाजच काढला. पैसेच द्यायचं म्हणल्यावर विचारून दिलेली बरं. उगाच बसवल्याच्या टायमाला गोळ नको. असं भाऊशाने काय विचारलं की तिच्या पोटात नुसती आग पडायची. आता भीमीच्या नवऱ्याला मग सारं कळत होतं, पण त्याच्या खिशात रुपयाच नव्हता. आणि मोकरा शहाणपणा तरी काय कामाचा असतो. भीमीचं काय नुसते शे द्यायचे. देऊ 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 तिच्या तोंडाला फार फेसा आला होता. त्यात शुभीलाच लय शा. आता तिचं कुणालाच पटत नव्हतं, पण ती कुणाला बोलूच देती नव्हती. पाहुणा चॅप्टर त्यानं बरोबर खडका बसला. 1000 रुपये पोलिसालाच दिलं की पटापटा पटापटा पुढचं सारं प्रोसिजर झालं. 5 वाजल्या. मतदान संपल्यावर पांडू मास्तर आणि गावातलं 2-4 जण आलं दवाखान्यात. गाड्या निघाल्या. ॲम्ब्युलन्समध्ये प्लेट टाकलं. एकामेक गाड्या निघाल्या. आता हे वाटलं तरी साधं प्रकरण नव्हतं, राजकारणातून चालू होतं. त्यामुळं पोलिसाची चिपसंगच आली. उगा पुन्हा रावंदाळ होऊ नये काही म्हणून. बरंच गडी काही बाई म्हणायची, काही बाई बकाई. कशाचं कोण काय करते, पण पोलिसाचं बी काम दक्षता घ्यायचं असतंच की. गावाजवळ आलं की चांगलं 2-4 फटफट्या आल्या. चांगलं 10-12 नवाट पोरं उतरलं आणि गाड्याच आडल्या. ॲम्ब्युलन्स बी आडली. आरोपी ताब्यात घेतल्याशिवाय मड ताब्यात घ्यायचं नाही. हट्टच धरून बसतो. रोडवरच आड. त्यात काही जण राजकारणच करायचं होतं. रोडावरच त्यांनी तळ ठोकले हो. आणि जे नावं घेतली होती ती माणसं फरार होती. आता कशी पकडायची. आणि सीबीचं तर पारतवान कोरडं पडलं होतं. आता मड तसंच त्या झाडाखाली ठेवून 10-5 पोरं तंडत बसलेली. कवा पहाटे 4ला घटना घडलेली. कवर ठेवायचं बरं ते. शुभी म्हणायचे महाराज त्या कतारा करू, एकदाच आग्नी डाग देऊ दे त्याला. आता तिचं कोण ऐकत आहे. बरोबर. बाबण्याला एकच भाव, तो गुजरातमध्ये हमालीला गेलेला. त्याला फोन झालेला, पण तो यायचा म्हणजे कसं 20-30 घंटेला पाहिजेत. दुसरं माणूस आहे सांगायला, कोणी सांगायला. पोराची तोंड फार बारीक झालेली. शेवटी हिला सान्ना खोत आमदाराचं फी आलं. काय कोंगडं वंगडं झालं त्यांच्यात काय माहीत. चांगला अर्धा तास गेला आणि एकदाच्या गाड्या निघाल्या. 7 आरोपीपैकी 4 आरोपी अटक झाल्यात. बाकीची लवकरच अटक करू असं आश्वासन दिलं आणि गाड्या सुसाट निघाल्या. केरबाच्या शेतात सरण रचलं होतं. 2 पार्ट्याच्या एकमेकाला देतच होत्या. पोलिसांचा कडा पारा होता आणि बबनेच्या चुलत भावानं पाणी पाजलं. आकाशानं सरांना अग्निडाग दिला. ढाणाढाणा सरण पेटलं. लय वाईट झालं. एक चांगलं बी झालं. पांडू मास्तर मेंबर मिला सानाच्या कानात पुटपुटला. मास्तर काय चांगलं झालंय. बाबण्याला हाणलं ते अजून बिनशुद्धीच आहे याचा मॅसेज नुसता फिरत होता दिवसभर. त्यानं आपल्या जातीचा गाठाव झाला. दुपारनं असं कळलं की बाबण्या केलाच. समोरचं कडे सारच फरार झालं. जवळजवळ 10-15 भूत हाणलं आपल्याच गड्याने. अख्खीच्या अख्खीच. सारं गटातच वातावरण फिरलं. मास्तर हिला सानाच्या कानाला लागला होता. आईला मतदान झालं, पण हिले वाईट झालं र. त्याची लेकरं बघून पोटात तुडी ते नुसतं ताटा 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 ताटा. अण्णा नो इमोशनल. अशा टायमाला एखादं प्यादं जाणारच. डाव जिंकताना एखादं प्यादं कामी येतच असतं. मास्तर डोके गड्या तुमचं. मास्तर नुसतं मुरक्या मुरक्या हसला. बबण्याच्या कवटीचा आवाज आला तशी सारी माणसं उठली. शोभेचं दुःख शोभीला होतं. तिचं कुकू गेलं होतं. मोठ्या कपड्यानं तिला जगावं लागणार होतं.
जाळ उसळत होता, पेट त्या सरणापुरतीचं काळीच पेटलं होतं. हिलास अन्नाचं आणि मास्ताचं टेन्शन गेलं होतं. ही निवडणूक संपली होती. सऱ्या बुथवरचे रिपोर्ट चांगले येत होते. त्या दोघांचा तर झकास पार्टी करायचा मूड होता. भविष्याची मनातल्या मनात खुश झाला होता. बाबण्याची पोरं माणसाच्या गर्दीत चालत होती.